हाय गायज, लेडीज अँड जेंटलमन, बॉयज अँड गर्ल्स, हाव आर यू? तर मंडळी, सध्या आपली जी सिरीज चालू आहे साऊथ आफ्रिकेमध्ये T20ची, पाहताय की नाही? कालची मॅच पाहिली की नाही? कालची मॅच मात्र खरंच रंगतदार झाली हां. एक चांगला चुरशीचा T20 सामना पाहिल्याचं समाधान काल मिळालं. कालचा सामना होता तो सेंचुरियन्सवर नेहमीच धावांचा पाऊस पडतो. कालही तसंच होईल असं अपेक्षित होतं, तसंच झालं. खूप धावा बघायला मिळाल्या आणि एक चुरशीचा सामना बघायला मिळाला. साऊथ आफ्रिकेने नाणेफेक जिंकून जेव्हा आपल्याला पहिल्यांदा फलंदाजी दिली, तेव्हा आपला स्कोअर 200च्या जवळपास असणं हे नक्कीच अपेक्षित होतं. झालंही तसंच. आपली सुरुवात म्हणावी तशी चांगली झाली नाही. सुरुवात म्हणजे अगदीच सुरुवात. पर्टिक्युलरली संजू सॅमसन हा असा खेळाडू आहे ना, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. बॅक टू बॅक 2 सेंचुरीज झाल्यानंतर बॅक टू बॅक 2 डक्स. काल मात्र थोडासा कमनशिबी म्हणायला हवा तो. आधीचा चेंडू अगदी डोक्यापर्यंत उसळला होता. पुढचा चेंडू त्या मानाने लो राहिला आणि बॅट खाली यायच्यात त्याचं त्रिफळा उद्ध्वस्त झालेला होता. त्यानंतर बॅटिंगला आला तो तिलक वर्मा. कालचा दिवस होता तिलक वर्माचा. तिलक वर्माने आल्यापासूनच धुवाधार फटकेबाजी सुरू झाली. आता ओल्ड स्कूल ऑफ थॉट्सप्रमाणे कसं असायचं, की बाबा पहिली विकेट झटक्यात पडलेली म्हटलं थोडं सांभाळून खेळायचं आणि मग धावा करायला सुरुवात करायच्या. पण मंडळी T20मुळे ही सगळी समीकरणं आता बिघडलेली आहेत. आता थोडंसं सेटल व्हायला वेळच नाही आहे इथे. तुम्हाला प्रत्येक बॉल हा फोडावाच लागतो आणि तशीच सुरुवात केली तिलक वर्मा, अभिषेक या सगळ्या लोकांनी. पहिल्या ओव्हरला असं होतं मार्को यॅन्सनच्या, पहिले 3 बॉलमध्ये 1 विकेट आणि 2 डॉट बॉल. तिसरा बॉल हा एकच डॉट बॉल खेळला तिलक वर्मा. त्यानंतर प्रत्येक बॉल तो हाणामारीच केली त्यांनी आणि पुढच्या 2 बॉलला 1 6 आणि 1 4. त्यामुळे पहिल्या ओव्हरचं बिचाऱ्याचं विश्लेषण असं झालं की 1 ओव्हर 1 मिळणं 1 विकेट पण 10 रन आणि हाच फ्लो आपला कायम राहिला आणि कंटिन्यू आपलं फटकेबाजी चालूच होती. त्याच्यामध्ये तिलक वर्माची फार सुंदर फलंदाजी झाली. त्याच्या खालोखाल अभिषेक शर्मा फारच चांगलं खेळला. आता असं होतं ना की त्याला ये आणि हाणामारी सुरू कर असेच हे असतात, इन्स्ट्रक्शन्स असतात. त्या ह्याच्यामध्ये बिचारी विकेट जाते, पण त्याच्या करिअरवर पण परिणाम होतोय की काय असं वाटत होतं. पण काल मात्र एक त्याच्या खात्यामध्ये चांगल्या डावाची भर पडली. चांगला खेळला तो. नेहमीप्रमाणे फटकेबाजी केलीच. पण कालची त्याची जी विकेट होती ती मात्र एका अनुभवी बॉलरची विकेट होती. केशव महाराज हा साऊथ आफ्रिकेचा T20मधला एक अतिशय उपयुक्त स्पिनर आहे. एकतर तो धावा पण कमी देतो आणि वेळप्रसंगी विकेट पण काढतो. कालची विकेट मात्र केवळ त्याच्या अनुभवाचीच विकेट होती. आधीच्याच बॉलला यांनी 6 मारलेला होता अभिषेकनी. पुढचा बॉल त्यांनी जवळजवळ तसाच टाकला, फक्त तो आणखीन जास्त बाहेर वळला आणि डान्सिंग डाऊन द विकेट आधीच्या बॉलप्रमाणेच हा आणखीन एक उत्तुंग फटका मारायला गेला. बॅटच्या पट्ट्यातून बॉल निसटला आणि उरलेलं काम क्लासेननी केलं. पहिली विकेट शून्यावर जरी पडली असली तरी दुसऱ्या विकेटची पार्टनरशिप 100 रनची झाली होती आणि जलद गतीने झाली होती. त्यानंतर सूर्या आला. सूर्या पण याला काही विशेष चालत नाही आहे. या मॅचलाही तो फेल झाला. चालायचं असं होतं. सूर्या फेल गेला आणि विशेष सांगायचं म्हणजे फारसं मग काही नव्हतं. हार्दिक पांड्याची बॅटिंगसुद्धा काय म्हणावी तशी झाली नाही. मग खालचा जो रमनदीप जो आला पहिला सामना खेळलेला, पहिल्याच सामन्यामध्ये T20च्या पहिल्या चेंडूवर षटकार मारणाऱ्यांच्या यादीमध्ये रमनदीपची एखादी भर पडली. छोटासाच कॅमिओ होता त्याचा, 6 बॉलमध्ये 15 रन. पण इन द एंड आपला धावफलक त्यामुळे समाधानकारक झाला. 219 वगैरे धावा झाल्या. जिंकायला आता धावा हव्या होत्या साऊथ आफ्रिकेला 220. पण या मैदानावर 220 म्हणजे काय अशक्य नाही आहे. त्यामुळे मॅच बघायला मजा येणार हे माहितीच होतं. आणि साऊथ आफ्रिकेचं एक झालं, त्यांच्या विकेट्स अगदी रेग्युलर इंटरव्हलला नाही म्हटलं तरी चुकीच्या वेळेला पडत गेल्या त्यांच्या दृष्टीने आणि त्यामुळे आपली सामन्यावरची पकड मजबूत होत गेली. कालच्या सामन्यामध्ये अर्शदीपची बॉलिंग मानायलाच पाहिजे. जे 3 फलंदाज आपल्याला धोकादायक ठरत होते, म्हणजे आपला क्लासेन आणि सुरुवातीला त्यांचा ओपनर आणि खाली मार्को यॅन्सन, या तिघांच्याही विकेट जेव्हा आपल्याला हव्या होत्या तेव्हा त्यांनी बरोबर काढलेल्या आहेत. मात्र त्याला समोरून साथ मिळत नाही आहे चांगली. ठीक आहे, ही पण परिस्थिती इम्प्रूव्ह होईल आणि इथून पुढे आपण चांगला परफॉर्मन्स दोन्ही बाजूनी मिळेल. कालच्या सामन्यात दुसरं एक आपले
गोलंदाजी चालू असताना वरीसम फॅक्टर म्हणता येईल असं म्हणजे वरुण चक्रवर्तीची लेग स्पिन थोडा फोडला गेला. क्लासेननी तर त्याला सलग 3 षटकार मारले. तेव्हा आता हा क्लासेन काय गंमत करतो की काय असं वाटायला लागलेलं होतं. काल बिश्नोईने मात्र त्याच्या लौकिकाला साजेशी गोलंदाजी केली आणि बऱ्यापैकी रोखून धरलं. पण कालचं आपल्या विजयाचं बरंचसं श्रेय मात्र हर्षदीपलाच आहे. त्यांनी चांगला संतुलित मारा केला. हर्षदीप हा T20मधला आपला अगदी स्ट्राईक मेन बॉलर आहे म्हणायला हरकत नाही. तो पहिली, दुसरी आणि 18वी, 20वी, पहिली, तिसरी आणि 18वी, 20वी अशी साधारण बॉलिंग टाकतो. आणि पहिल्या जो 2 ओव्हरचा स्पेल असतो त्याच्यामध्ये तो बहुतेक काय हमखास विकेट काढतोच आणि नंतरचा जो स्पेल असतो त्या स्पेलमध्ये तो धावाही रोखतो आणि विकेटही काढतो. त्यामुळे हर्षदीप हा आपला स्ट्राईक बॉलरच आहे. काल साऊथ आफ्रिका जेव्हा चेस करत होती तेव्हा थोडंसं इव्हनच वाटत होतं. पण एक वेळ अशी होती की जेव्हा 25 चेंडू उरले होते आणि 78 धावा पाहिजे होत्या, म्हणजे मोर दॅन 3 रन्स पर बॉल, तेव्हा तो सामना गेल्यासारखाच होता. पण मार्को यॅन्सनची जिगर मानली पाहिजे. त्या सामन्यात पण त्यांनी जान भरली. त्यावेळेला असं वाटत होतं की आपण 31 धावांनी, 25 धावांनी तरी सामना नक्की जिंकणार. पण शेवटी कसाबसा आपण 11 धावांनी हा सामना जिंकलो. आता या ह्याच्यामध्ये दुसरा एक वरिसम फॅक्टर असा आहे की आपला हार्दिक पांड्याचा काय परफॉर्मन्स म्हणावा तसा होत नाही आहे. आता मग असं वाटायला लागतं ना की T20चा कॅप्टनशिपची जी जबाबदारी होती ती त्याला मिळायच्याऐवजी मधल्यामध्ये सूर्याने ती हिरावून घेतली, सूर्याच्या गळ्यात ती माळ पडली. त्याचा इफेक्ट ह्याच्या खेळावर होतोय की काय? आता काल असं होतं की 18व्या ओव्हरला हर्षदीप जीव तोडून बॉलिंग टाकत होता, बऱ्या यॉर्कर्स टाकत होता आणि त्यांचे साऊथ आफ्रिकेला आणखीन अवघड करत होता. पण 19वी ओव्हर कशी टाकू नये अशीच टाकली काल जवळजवळ हार्दिकने. तो मला वाटतं आता तेव्हा विकेटच्या मागे लागण्यात फारसा अर्थ नव्हता. फक्त त्यांना त्या जखडून ठेवणं गरजेचं होतं. त्यावेळेला हाफ बॉलेज मस्त झकासपैकी शॉर्ट पिच डिलिव्हरीज देत होता आणि मार्को यॅन्सन फोडून काढत होता. खरं तर त्यावेळेला स्लो बॉल्स किंवा यॉर्कर्सची गरज होती. ठीक आहे, पण कालच्या सामन्यात काहीतरी हे हार्दिकचं चुकलंच. पण एनीहाऊ एक गोष्ट चांगली झाली की एंड रिझल्ट असा होता की जो आपल्याला हवा होता. आता असं झालेलं आहे की ही जी मालिका आहे या मालिकेमध्ये आपण हारत नाही हे तर निश्चित झालं आहे. 4 सामन्यांची मालिकेमध्ये आपण आता 2-1नी पुढे आहोत. 2-1चं आपण 3-1 करायला पाहिजे आणि ते करूयासुद्धा उरलेल्या मॅचला. तर बघूया काय होतं आहे. तिकडे मंडळी संघ आपला ऑस्ट्रेलियात पोचलेला आहे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी. आता न्यूझीलंडबरोबर आपण हारलो म्हणून काय अगदी हे व्हायचं कारण, पॅनिक व्हायचं कारण नाही. ऑस्ट्रेलियातले पिचेस वेगळे आहेत. दॅट इज अ डिफरंट गेम नाव. तिथे आपण पुन्हा चांगला कामगिरी करू आणि WTCच्या फायनलमध्ये एंटर करायचा प्रयत्न करू. दुसरी एक चांगली अशी बातमी समजते की शामी बहुतेक तंदुरुस्त होतो आहे आणि तोसुद्धा टेस्ट मॅच तिथे खेळायला जाईल. आता रोहित शर्मा की पहिल्या मॅचला, दुसऱ्या मॅचला आहे की नाही त्याची उपस्थिती अजून काही कळत नाही आहे. बघूया, तो पुढचं पुढे आहे. सध्या आपण आता इथेच कॉन्सन्ट्रेट करूया आणि पुढच्या सामन्यात आपला संघ ही जी सिरीज आहे ती 3-1नी जिंकेल अशी आशा करूया. बरं आहे तर मंडळी, बाय.